मस्त नची. आपण आज कितीतरी दिवसांनी हॉटेलमध्ये आलो ना जेवायला. माझ्यासाठी तर हे हॉटेल खरंच खूप खास आहे. आठवतंय तुला लग्नाआधी तू स्थळ म्हणून जेव्हा मला बघायला आला होतास तेव्हा आपल्याला एकांत मिळावा, एकमेकांशी छान बोलता यावं म्हणून घरच्यांनी आपल्याला बाहेर जायला सांगितलं होतं आणि तू मला या हॉटेलमध्ये घेऊन आला होतास आणि इथूनच आपल्या नवीन नात्याची सुरुवात झाली. आठवतंय ना? आठवतंय. आणि म्हणूनच मी आज तुला इथे घेऊन आलो, कारण मला आता आपलं नातं संपवायचं. म्हणजे मला वेगळं व्हायचं निशा. नची अरे काय काय बोलतोयस तू? हे बघ मी सॉरी म्हणतेय ना, म्हणजे मला माहितीये मी जे काही वागले, जे काही केलंय, मी चुकले, मला माहितीये नची, पण मी मनापासून तुझी माफी मागते. नची प्लीज प्लीज नची असं नको ना बोलूस. बघ प्लीज मी नाही राहू शकत तुझ्याशी. हे बघ निशा, मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलाय. नची प्लीज असं नको ना करूस. बघ आई बाबांनी सुद्धा मला माफ केलं, गौरीने सुद्धा मनापासून मला माफ केलं. तिचं आणि माझं नातं सुद्धा सुधारलंय आता. तू सुद्धा माझ्याशी नीट वागायला लागला होतास ना, माझ्याशी बोलत होतास, माझी काळजी घेत होतास, माझ्या हातानं मलम लावलंस. मिक्सर आणलास तू. माझी काळजी वाटत होती म्हणूनच केलंस ना. पण एकमेकांच्या जवळ आलो मनाने आणि माफ नव्हतं केलंस तू मला. मग माझ्याशी चांगलं वागलास, मला स्वप्न दाखवलीस. कुठं होतं सगळं? नाही निशा, सगळं खरं होतं. खरंच मी खरंच खूप प्रयत्न केला ग सगळं विसरण्याचा, तुला समजून घेण्याचा. मी खरंच खूप प्रयत्न केला, पण आपण एकत्र सुद्धा आलो. पण खरं सांगतो निशा, जेव्हा जेव्हा तू माझ्या समोर येतेस ना, तेव्हा तेव्हा आपल्यामुळे आई बाबांना झालेला त्रास आठवतो का? आजीला या वयात आपल्यामुळे खाव्या लागलेला खस्ता आठवतो. तुझ्यामुळे गौरीला झालेला त्रास आठवतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.